Hello everyone. My English book 4, Standard 4, page number 59 to 62. The man who cried wolf. लांडगा आला असे ओरडणारा माणूस. विद्यार्थी मित्रांनो, इथे क्राईड या शब्दाचा अर्थ ओरडणारा असा घेतला आहे, कारण एरवी क्राईड या शब्दाचा अर्थ रडणे असा असतो की नाही, परंतु इथे क्राईड या शब्दाचा अर्थ ओरडणारा असं घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 59 to 62पर्यंत ही स्टोरी आहे. ही स्टोरी आपण आता समजून घेणार आहोत. कोरस सेड. कोरस म्हणजे एकत्रितपणे जो आवाज असतो, 4, 5, 6, 7 मुलं किंवा समूहात जो बोललं जातं त्याला कोरस म्हणतात. ओ व्हॉट अ ब्युटिफुल डे. वा, किती सुंदर दिवस आहे हा. द सन इज शाईन, अ ब्रीज इज ब्लोईंग, बर्ड्स आर चर्पिंग, फ्लॉवर्स आर ब्लूमिंग. सूर्य प्रकाशत आहे, मंद वारा वाहत आहे, पक्षी किलबिलत आहेत, फुले उमलत आहेत किंवा बहरत आहेत. ओ व्हॉट अ हॅपी डे. वा, किती आनंदी दिवस आहे. शेरू एंटर्स विथ हिज शीप. शेरू आपल्या मेंढ्यांसह येतो. कोरस वन सेड, म्हणजे कोरसमधील एक जण म्हणाला, हूज दॅट. तो कोण आहे. इट्स शेरू विथ हिज शीप. तो आपल्या मेंढ्यांसह असलेला शेरू आहे. शेरू डझंट लुक हॅपी. शेरू आनंदी वाटत नाही. व्हॉट्स रॉंग शेरू. काय बिघडले शेरू तुझं. शेरू सेड, आय डोंट लाईक माय जॉब. मला माझे काम आवडत नाही. एव्हरी डे इट्स द सेम. दर दिवशी अगदी तेच काम करून मला कंटाळा आला आहे. टेक द शीप, गो टू द हिल अँड सीट देअर्स ऑल डे. मेंढ्याबरोबर घेणे, टेकडीवर जाणे आणि संपूर्ण दिवस तेथे बसणे. आय गेट सो बोर्ड. मला अतिशय कंटाळा आला येतो. कोरस 2 सेड, त्यातील दुसरा मुलगा म्हणाला, वाय डोंट यू सिंग सॉंग्स. तू गाणी का म्हणत नाहीस. शेरू सेड, आय डोंट लाईक सॉंग्स. मला गाणी अजिबात आवडत नाही. कोरस 3 सेड, वाय डोंट यू प्ले द फ्लूट. तू बासरी का वाजवत नाहीस. शेरू सेड, आय डोंट लाईक फ्लूट ऑर म्युझिक. मला बासरी किंवा संगीत आवडत नाही. कोरस 4 सेड, वाय डोंट यू रीड अ बुक्स. तू पुस्तक का वाचत नाहीस. शेरू सेड, आय डोंट लाईक टू रीड. मला वाचायला आवडत नाही. आय वॉन्ट टू हॅव फन. मला गंमत हवी असते. टुडे आय एम गोइंग टू हॅव फन. आज मी गंमत करणार आहे. जस्ट सी व्हॉट अ डू. बघा तर मी काय करतो ते. स्टार्ट शाउटिंग. ओरडायला सुरुवात करतो. हेल्प हेल्प, उल्फ उल्फ. मदत करा. लांडगा आला. मेन रश इन विथ स्टिक्स. लोक काठ्यांसह वेगाने धावत येतात. फर्स्ट मॅन सेड, डोंट वरी शेरू. काळजी करू नको शेरू. सेकंड मॅन सेड, वी विल ड्राईव्ह द वुल्फ अवे. आम्ही लांडग्याला हाकलून लावू. थर्ड मॅन सेड, वेअर द वुल्फ. कोठे आहे तो लांडगा. शेरू सेड, हा हा हा, देअर इज नो वुल्फ. मोठ्याने हसतो आणि म्हणतो, लांडगा आलाच नाही. आय वॉज शाउटिंग जस्ट फॉर फन. मी केवळ मजेमध्ये ओरडत होतो. मेन सेड, म्हणजे सगळी माणसे म्हणाली, यू सिली बॉय, दिस इज नो फन. मूर्ख मुला, ही गंमत नव्हे. डोंट डू इट अगेन. पुन्हा असे करू नको. गो अवे. निघून जातात. कोरस सेड, शेरू डोंट बी सिली. शेरू असा मूर्खपणा करू नकोस. डोंट क्राय वुल्फ फॉर फन. गमतीमध्ये सुद्धा लांडगा आला असे ओरडू नकोस. शेरू सेड, हाऊ आय ट्रिक्ड द मॅन. असे फसवले मी लोकांना. हा हा हा. आणि मोठ्याने हसतो. हाऊ आय फूल्ड देम. मी त्यांना कसे मूर्ख बनवलं. हा हा हा. पुन्हा मोठ्याने हसतो. आय वॉन्ट टू डू इट अगेन. मला ते पुन्हा एकदा करायचे आहे. ओ आ उल्फ उल्फ, हेल्प हेल्प.
पुन्हा तो म्हणतो, बापरे आई ग, लांडगा आला, लांडगा आला, मदत करा, मदत करा. द वुल्फ इज टेकिंग माय शीप अवे. लांडगा माझी मेंढरं पळवून नेत आहे. प्लीज कम, प्लीज हेल्प, वुल्फ, वुल्फ, मदत करा, मदत करा, लांडगा, लांडगा. मेन रश इन विथ स्टिक्स. लोक काठ्यांसह वेगाने धावत येतात. व्हॉट हॅपन, वेअर इज द वुल्फ? काय झाले? लांडगा कुठे आहे? शेरू सेड, हा हा, फूल्ड यू अगेन. मी तुम्हाला पुन्हा मूर्ख बनवलं. देअर इज नो वुल्फ. लांडगा आलेलाच नाही. बट इट्स सो मच फन. हा हा, पण खूप मजा आली. हा हा. यू स्टुपिड बॉय, मेन सेड. माणसे म्हणाली, मूर्ख मुला. मेन सेड, यू स्टुपिड बॉय. माणसे म्हणाली, मूर्ख मुला. वी डोंट लिसन टू यू अगेन. आता पुन्हा आम्ही तुझं ऐकणारच नाही. यू वॉन्ट कम अगेन इवन इफ यू क्राय. तू कितीही ओरडलास तरी आता आम्ही येणार नाही. गो अवे. निघून जातात सगळे. कोरस सेड. सगळेजण एकत्रित म्हणतात, द मेन आर अँग्री. लोक रागावले आहेत. दे वोंट लिसन टू शेरू अगेन. ते पुन्हा शेरूचे ऐकणार नाहीत. इवन इफ शेरू क्राईज दे वोंट कम अगेन. शेरू कितीही ओरडला, कितीही रडला तरीही ते ऐकणार नाहीत. कोरस फर्स्ट सेड, बट व्हॉट्स दिस? पण हे काय? कोरस सेकंड सेड, इट्स अ वुल्फ. तो लांडगा आहे. कोरस थर्ड सेड, अ रियल वुल्फ. खराखुरा लांडगा. कोरस फोर्थ सेड, अ रियल बिग बॅड वुल्फ. खरोखरीच तो मोठा आणि दुष्ट लांडगा आहे. व्हॉट विल शेरू डू? आता शेरू काय करेल? शेरू सेड, ओ नो वुल्फ, गो अवे. वुल्फ, बाप रे, लांडगा, लांडगा, लांडग्या चालता हो. असं शेरू ओरडायला लागला. डोंट कम नियर, डोंट टच माय शीप. जवळ येऊ नकोस, माझ्या मेंढरांना स्पर्श करू नकोस. हेल्प, हेल्प, वुल्फ, वुल्फ, मदत करा, मदत करा, लांडगा, लांडगा. द वुल्फ इज टेकिंग माय शीप अवे. लांडगा माझी मेंढरे पळवून नेत आहे. हेल्प, हेल्प, मदत करा, मदत करा, मदत करा. कोरस सेड, नो वन लिसन टू शेरू नाऊ. आता शेरूचे कोणीही ऐकत नाही. नो वन कम्स टू हेल्प. कोणीही त्याच्या मदतीला येत नाही. वुल्फ टेक्स अ शीप अवे. लांडगा एक मेंढरू पळवून नेतो. शेरू सेड, माय शीप, माय शीप, माझे मेंढरू, माझे मेंढरू. ओ नो, आय एम सॉरी. बापरे, मला वाईट वाटते. आय एम सो व्हेरी सॉरी. मला खूप खूप वाईट वाटत आहे. आय विल नेव्हर क्राय वुल्फ फॉर फन अगेन. मी पुन्हा असं लांडगा आला, लांडगा आला गमतीने कधीच ओरडणार नाही. कोरस सेड, शेरू हॅज लर्न हिज लेसन. शेरूला चांगलाच धडा मिळाला आहे. ही विल नेव्हर क्राय वुल्फ फॉर फन अगेन. तो आता यापुढे गमतीने सुद्धा कधी लांडगा आला, लांडगा आला असे ओरडणार नाही आणि लोकांना फसवणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, नेहमी खरं वागायचं, खरं बोलायचं, प्रामाणिक राहायचं असं या गोष्टीतून सांगण्यात आलेलं आहे. खोटं बोलल्यामुळे शेरूचं नुकसान झालं, तसंच आपलंही नुकसान होऊ नये म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही. ओके. पेज नंबर 59 to 62 वरील जी स्टोरी आहे त्या स्टोरीचं आपण आता एक्झरसाइज समजून घेणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, त्याची स्टोरी होती ती आपण रीड केली, समजून घेतली. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता इथे खालील शब्दांचे अर्थ अंदाजाने सांगा. तुम्हाला जी स्टोरी समजावून सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी अर्थ सांगितलेलेच आहेत, शिवाय ते लिहूनसुद्धा दिलेले आहेत. नोटबुकमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने शब्दांचे अर्थ लिहून दिलेले आहेत. ते अर्थ पाहून तुम्ही वाचून पाहून त्यांचे तुम्हाला अर्थ सांगता येतील. ब्लूमिंग, टिक्ड, फ्लूड, लर्न हिज लेसन या शब्दांचे अर्थ तुम्ही लिहायचे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली. ओरली म्हणजे तोंडी. तोंडी तुम्हाला या शब्दांचे अर्थ प्रश्नांचे उत्तरं सांगायची आहेत, परंतु ती आपण वहीमध्ये लिहून घेऊयात आणि मग आपल्याला ती तोंडी सांगणं
सोपं पडेल. म्हणून आपण प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहून घेतलेली आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलीत, तुम्हाला वाचन करायला बरं पडेल. व्हॉट डज शेरू डू एव्हरी डे? ॲन्सर आहे टेक द शीप, गो टू द हिल अँड सीट देअर ऑल डे. शेरू दररोज काय करायचा, कोणतं काम करायचा, तर तो मेंढ्यांना टेकडीवर घेऊन जायचा आणि तिथे तो दिवसभर बसायचा. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डज शेरू नॉट सिंग सॉंग्स? शेरू गाणी का म्हणत नाही? उत्तर आहे ॲन्सर बिकॉज ही डज नॉट लाईक सॉंग्स. त्याला गाणी आवडत नाहीत. थर्ड क्वेश्चन आहे व्हाय डज शेरू नॉट प्ले द फ्लूट? शेरू बासरी का वाजवत नाही? ॲन्सर बिकॉज ही डज नॉट लाईक टू प्ले फ्लूट्स. त्याला बासरी वाजवायला आवडत नाही. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे व्हाय डज शेरू नॉट रीड अ बुक्स? ॲन्सर बिकॉज ही डज नॉट लाईक टू रीड. त्याला वाचायला आवडत नाही. 5 व्हॉट डीड शेरू वॉन्ट? शेरूला काय आवडतं किंवा काय करायला आवडतं? ॲन्सर ही वॉन्टेड टू हॅव फन. त्याला मौज मजा करायला आवडते, मजा करायला आवडते, मस्करी करायला आवडते. 6 व्हॉट डीड शेरू से ॲट द एंड? शेवटी शेरू काय म्हणतो? ॲन्सर आय विल नेव्हर क्राय उल्फ फॉर फन अगेन. मी आता पुन्हा लांडगा आला लांडगा आला असे ओरडून लोकांना फसवणार नाही. अशा पद्धतीने आपण हे एक्झरसाइज समजून घेतलेली आहे. त्यानंतर एनेक्ट द प्ले. आता हा प्ले आपण एनेक्ट म्हणजे सादर करायचं म्हटलं तर आपल्याला ते स्कूलमध्ये शक्य झालं असतं. आता आपण करू शकत नाही. तर तुम्ही इतकापर्यंत स्वाध्याय कंप्लीट करायचा आहे.